काल रात्री पुणे पोलीस अंतर्गत परिमंडळ 1 यांच्यातर्फे बुधवार पेठेत एक कारवाई करण्यात आली. रात्री 11 पासून सकाळी 5 वाजेपासून पर्यंत ही कारवाई चाललेली होती. त्याच्यामध्ये आम्ही 18 जणांना अटक केलेली आहे. याच्यामध्ये 14 हे बांगलादेशी नागरिक आहेत, 2 हे तिकडचे मॅनेजर्स आहेत जे या बांगलादेशी नागरिकांना प्रोस्टिट्यूशन या व्यवसायामध्ये एंगेज करून त्यांच्यामधून जो बिझनेस होतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. 2 जुव्हिनाइल्स आहेत आणि 2 असे नागरिक आहेत. त्याच्यामध्ये एक महिला आहे जी पिंप म्हणून या सगळ्या बांगलादेशी महिलांचे टीम म्हणून अशी काम करते, आणि एक असा नागरिक आहे जो बांगलादेशी महिलांचं तस्करीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तो त्या बांगलादेशी व्यक्तींना तिकडून बांगलादेशवरनं पुण्यापर्यंत येईपर्यंत जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्ड असलेला एक इसम आहे. असं एकूण आमच्याकडे 14 बांगलादेशी नागरिक आणि टोटल जे आरोपी आहे ते 18 आहेत. नक्कीच जसं हा जो लिंचपिन आहे जो बांगलादेशी नागरिकांना इथे स्मगल करण्यामध्ये मदत करतो, वरतून पुण्यामध्ये स्थायी करण्यामध्ये मदत करतो. आता स्थायी करण्यामध्ये त्यांच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स तो त्यांच्यासाठी बनवून देतो. त्याच्यानंतर मग हा कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कोणाला हा सांगतो, आणि बांगलादेशी नागरिक कशा प्रकारे यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात हे सगळं शोधलं जाणार आहे. ही सगळी साखळी शोधल्या जाणार आहे की पुण्यापर्यंत येईपर्यंत कोणी कोणी त्यांना मदत केली, कशा प्रकारे मदत केली, आणि कोण कशा लेवलमध्ये इन्व्हॉल्ड आहे हे सगळं शोधून काढणार आहे. आणि कुणी एक लिंक आम्ही शोधून काढणार आहे. नक्कीच वेगळे पण अँगल शोधणार आहे. हे फक्त ह्युमन ट्रॅफिकिंग रिलेटेड इन्व्हॉल्ड नसेल. आपण जर बघू शकतो मध्यांच्या काळीमध्ये एक सिरियस अशा काही घटना झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बांगलादेशी नागरिक अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्ड असू शकतात, याची शक्यता आपण बिलकुल नाकारू नाही शकत. म्हणून सगळे जे पण इन्व्हॉल्वमेंट असतील, काय काय ते करत असतील, काय नाही होऊ शकत, या सगळ्यांचं एकदम सखोल तपास आम्ही करणार आहे. आता गुन्हा दाखल झालेला आहे, याच्यामध्ये सखोल तपास चालू आहे. सखोल तपासामध्ये यांचं जो मास्टरमाइंड आणि जो पकडला आहे सुमित चव्हाण नावाचा इसम आहे, तो कशा प्रकारे लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, तो कशा प्रकारे यांना या बांगलादेशी नागरिकांना इथपर्यंत आणायचा, हा सगळा तपास आम्ही करू आणि आपल्याला इन्फॉर्मेशन डेफिनेटली जे प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरात महिलाच असो, पोलीस असो, बांगलादेशी नागरिकांचं इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुमित चव्हाण जो आहे तो त्याच्यातला एक पार्ट आहे. बाकी कोणाकोणाशी कशा प्रकारे हा कॉन्टॅक्ट मध्ये असतो, कशा प्रकारे यांचं सगळ्यांचं कॉन्टॅक्ट चालतं. एखाद्या वेळेस सुमित चव्हाणचं फक्त पुणे पर्यंतच हे रॅकेट असावं, बाहेर कोण कोण कशा प्रकारे बांगलादेशी नागरिकांना आणतं, इथे स्थायी करतं, त्याच्यानंतर मग कशा प्रकारे त्यांना डॉक्युमेंट दिल्या जातं, कुठे लपवलं जातं, काय केलं जातं, हे सगळ्याचा सखोल तपास नक्कीच करणार आहे. पुण्यापर्यंतच हा तपास मर्यादित नाही राहून बाकी ठिकाणी पण काय काय कशा प्रकारे यांची ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये पण आम्ही मध्ये जाणार आहे. नक्की याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपण 2 अल्पवयीन यांची पण सुटका केलेली आहे. एक 7 वर्षाचा पुरुष आणि एक 15 वर्षाची महिला. 15 वर्षाची जी महिला होती तिला पण यांनी प्रोस्टिट्यूशन या व्यवसायामध्ये ढकललं. तिला पण त्याच्या प्रोस्टिट्यूशन मध्ये फोर्स केलं गेलं. तर त्याच्यासाठी आम्ही पोक्सोचा पण गुन्हा दाखल करत आहे तिच्यासोबत. आणि हिला कशा प्रकारे फोर्स केला गेला, हिला कुठून किडनॅप केलं गेलं, ती पण बांगलादेशी महिला आहे, कशा प्रकारे तिला फोर्स केलं गेलं, काय सगळं घडून आलं, त्याचा पण एकदम सखोल तपास आम्ही करणार आहे. जसं मी पूर्वी पण सांगितलेले काही लोकल लिंक्स जे आहेत त्यांच्यावर आम्ही ट्रॅक केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आम्हाला सक्सेस नक्कीच मिळालेला आहे. हा जो सुमित चव्हाण आणि एक ज्योती म्हणून आहे, ज्योती शेख म्हणून, तर यांच्यावर यांना आम्ही पकडलेलं आहे. यांच्यावर आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. हे लोकल इकडचे एलिमेंट्स आहेत. बाकी पण 3-4 लोकल एलिमेंट्स नक्कीच आमच्या रडारवर आहे. लवकरच त्यांना पण ताब्यात घेण्यात येणार आहे. आणि हा पूर्ण जो रॅकेट आहे बांगलादेशी नागरिकांचा तस्करी करून वेस्ट बेंगॉल बांगलादेश टू वेस्ट बेंगॉल पासून पूर्ण भारतभरामध्ये कशा प्रकारे मिळतात हे सगळं तस्करी आम्ही शोधून काढणार आहे. नक्कीच आमचे सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर्स हे पुणे पोलीसच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आपल्याला कोणी जर बांगलादेशी नागरिक आढळून येत असेल, काहीतरी संशयित वाटत असेल तर आपण सर्व नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. भरपूर सारे बांगलादेशी नागरिकांना आम्ही जे पकडलेलं आहे, यावर्षीच आमचा आकडा हा 45 वरती गेलेला आहे. मागच्या वर्षी पण आम्ही भरपूर बांगलादेशी नागरिक पकडले. याच्यामध्ये एक कॉमन जे आम्हाला मिळून येतं ते असं की डुप्लिकेट आधार कार्ड आणि ते डुप्लिकेट डॉक्युमेंट ज्यांच्याकडे आम्हाला आढळून येतात त्याचा पण तपास अजून पण चालू आहे.